सांगली जिल्ह्यातील विविध शहरे गावांमधून दुचाकी चोरणाऱ्या भिलवडी तालुका पलूस येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 21 गुन्हे उघडकीस आणत 6.63 लाखांच्या 21 दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत। सांगली LCB आणि भिलवडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। सुदीप अशोक चौगले वय वर्ष 37 राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पलूस असं अटक केलेल्याचं नाव आहे। जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने अधीक्षक शिंदे यांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना LCBचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीती शिंदे यांना दिल्या होत्या। निरीक्षक शिंदे यांनी यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले। पथकाला सांगलीवाडी येथील कदमवाडी रस्त्यावरील सिद्धिविनायक चौक येथे एक तरुण विना क्रमांकाची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली। त्या पथकाने त्या परिसरात सापळा रचला। संशयित तेथे आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ती माळवाडी येथून चोरल्याची कबुली दिली। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर जिल्ह्यातील विविध शहरे गावांमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 9 दुचाकी जप्त करून त्याला अटक करून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। भिलवडी पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीच्या आणखीन 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या। त्याच्याकडे एकूण 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाने LCBचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, भिलवडीचे सहाय्यक निरीक्षक भगवान पालवे, उपनिरीक्षक कुमार पाटील, नागेश कांबळे, संदीप पाटील, अतुल माने, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, गणेश शिंदे, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली। आज भिलवडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत। त्यामध्ये भिलवडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर 79/2024 या गुन्ह्याची जेव्हा उकल करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौगुले या आरोपीकडून एकूण 21 मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत। या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे। ही कारवाई भिलवडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखीनही आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे। पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल, 2 व्हीलर, 4 व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा। त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा। त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका, कोणालाही आपले पैसे देऊ नका।